62 वर्षाच्या सरिताताईंचा चेहरा काळजीच्या ओघात हरवलेला होता. त्यांची नजर वारंवार चौफेर फिरत होती. जणू काहीतरी हरवलेलं त्या शोधत होती, किंवा कदाचित कोणाच्या तरी वाटेकडे असहाय्य नजरेनं त्या पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास शांतता होती, जी पाहणाऱ्यांच्या काळजात घुसत होती. बस स्थानकाच्या एका झाडाच्या सावलीत त्या बराच वेळ एकट्याच बसल्या होत्या. ऊन झेप घेत होतं. वेळ मागे सरकत होता, पण त्यांच्या वाटेकडे कोणीही फिरकत देखील नव्हतं. जवळच पुस्तकांचं छोटंसं दुकान चालवणारा विशाल, साधारणतः 30 वर्षाचा, त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होता. त्याला त्यांच्या एकटेपणात काहीतरी अनामिक वेदना जाणवत होती. हा अनुभव त्याच्यासाठी नवीन नव्हता, पण दरवेळी अशा नजरेला पाहिलं की मन अस्वस्थ व्हायचंच. शेवटी तो त्यांच्या जवळ गेला. आवाजात सौम्यता, चेहऱ्यावर सहवेदना घेऊन तो म्हणाला, "काकू, तुम्ही कुणाची वाट पाहताय का? कुठे जायचे तुम्हाला? काही मदत हवी का?" सरिताताईंनी थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हास्य हे वेदनेनं भिजलेलं होतं. "बाळा, सकाळी माझा ऋषी आणि त्याची बायको म्हणजे माझी सून इथे सोबत आले होते आणि त्यांनी म्हटलं, 'आई, आम्ही खायला काहीतरी घेऊन येतो. मी वाट पाहते त्यांची. येतीलच ते थोड्याच वेळात.' त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता, पण डोळ्यातील धूसरतेमधून फसवलेपणाचा कुठला तरी अंधार त्यात डोकावत होता. विशाल हळूहळू म्हणाला, "काकू, पुण्याला जाणारी शेवटची बस सकाळीच गेली. आता संध्याकाळ होते." इतकं ऐकताच सरिताताईंनी काहीशा घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं, "नाही नाही बाळा, तू काहीतरी चुकीचं समजतोयस. ऋषी मला एकटीला कधीच सोडणार नाही. तो इथेच आहे कुठेतरी." त्यांची आशा डगमगत असली तरी ती अजून मरण पावली नव्हती. "ठीक आहे काकू, पण तुम्हाला भूक लागली असेल. मी काहीतरी खायला घेऊन येऊ का?" असा विशाल म्हणाला. "नको रे बाळा," त्या हळुवारपणे त्या म्हणाल्या. "फक्त एक उपकार कर, माझ्या ऋषीला शोधून आण. त्याचं नाव ऋषी आहे. नीट बघशील ना?" विशालने मान डोलावली आणि तत्काळ आजूबाजूच्या दुकानात चौकशी करायला निघाला. पण सगळीकडे शोधूनही ऋषी किंवा त्याच्या पत्नीचा काही पत्ताच लागत नव्हता. थोड्या वेळाने तो परत आला, डोळ्यात हळहळ आणि ओठावर न दुखवणाऱ्या शब्दांची काळजी. "काकू, मी सगळीकडे विचारपूस केली, पण तुमच्या ऋषीचं कुठेही दर्शन झालं नाही." त्यांचं वाक्य अर्धवटच राहिलं, कारण त्यांच्या मनात ओरडणारी एक वेदना होती. ही आई फसवली गेली होती. मुलाच्या प्रेमावर तिचा अखंड विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या काचेतून ही दुनिया पाहणारी ती वृद्ध स्त्री अजूनही आपल्या मुलाच्या परतीच्या पावलांची चाहूल ऐकत होती. हळुवार स्वरात विशाल म्हणाला, "काकू, राग मानू नका, पण दर काही दिवसांनी एखादी आई, एखादा बाबा इथे असंच बसलेला सापडतात. मुलं त्यांना एकटं टाकून जातात. देवळात, बागेत, रस्त्यावर, बस स्टँडवर." सरिताताईंच्या डोळ्यात एक क्षण चमकून गेली. राग नव्हता, फक्त आघात होता. "नाही बाळा, तू माझ्या ऋषीला ओळखत नाहीस. तो असं काही करूच शकत नाही. तू नीट शोधलं नसेल. तो येईल. तो मला घ्यायला येणारच आहे." त्यांचं बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर ती एक आशेची तिरीप होती, जी अंधारातही टिमटिमत राहते. "काकू, मी सगळीकडे नीट शोधून आलोय," विशाल म्हणाला. त्याचा स्वर काळजीचा होता आणि त्याचं हे वाक्य ऐकताच सरिताताईंच्या काळजात धस्स झालं. आतून काळजीचा गोळा गिळत स्वतःला धीर देत त्या हळूच म्हणाल्या, "काही हरकत नाही रे बाळा. कदाचित त्याला कुठलं तरी काम आलं असेल, कुठलं तरी काम पडलं असेल. थोड्याच वेळात परत येईल तो." पण त्या स्वतःला समजावत होत्या. आसमानची धार डोळ्यात अडकवून त्यांची नजर पुन्हा रस्त्यावर रोखली. विशाल आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. वेळ पुढे सरकत होती. संध्याकाळचा सूर्य हा अस्ताला गेला आणि हळूहळू अंधार दाटू लागला. थंडीचं सावट वाटू लागलं आणि हवेत गारवा झिरपत होता.
आणि रस्त्यावरची वर्दळही ओसरत चालली होती. सरिताताई त्या वृद्ध बाई एका कोपऱ्यात कुडकुडत बसल्या होत्या. साडीचा पदर अंगाभोवती गुंडाळून थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. त्यांचं ते नाजूक शरीर थरथरत होतं, पण मनातला धीर ढळू देत नव्हता. तेव्हाच विशाल परत आला. त्याने त्या थरथरत्या देहाकडे पाहिलं आणि मन चुकलं. तो हळूहळू त्यांच्याजवळ गेला आणि काकू, तुम्ही कुठे राहता? नाव काय आहे? आणि तुमचा मुलगा कुठे असतो हे माहिती आहे का? सरिताताईंनी डोळ्यात थोडा ओलावा दडवत उत्तर दिलं, माझं नाव सरिता. मला पुण्यातल्या घराचा पत्ता माहीत नाही. ना मला माहिती आहे की माझा मुलगा कुठे काम करतो, ना त्याचं ऑफिस कुठे आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मला गावाहून इकडे आणलं होतं. मी त्याच्याबरोबर सुनेसोबत आणि 15 वर्षाच्या नातवाबरोबर राहत होते. एक दिवस म्हणाला, आई, माझी बदली पुण्याला झाली आहे. मग मी सगळं सोडून त्याच्याबरोबर निघाले. शब्द बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक निराश पण तरीही आशेचा एखादा कण चमकत होता. रात्र आता खऱ्या अर्थानं उतरू लागली होती. आकाशात 1-2 चांदण्या डोकावत होत्या, पण सरिताताईंच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या. काकू, तुमची हरकत नसेल तर आजची रात्र माझ्या घरी काढा. माझी बायको आणि 2 मुलं आहेत. सकाळी आपण परत इथे येऊ, विशाल प्रेमाने म्हणाला. सरिताताई घाबरत म्हणाल्या, नाही रे बाळा, जर मी इथून निघून गेले आणि माझा ऋषी परत आला तर तो मला शोधेल आणि मी दिसले नाही तर त्याला किती काळजी लागेल. तू जा, मी इथेच बरी आहे. तो क्षण, त्या वृद्ध आईचा तिच्या मुलावरचा विश्वास आणि काळजातली भीती दोघं एकत्र मिसळून डोळ्यातच साचलं होतं. विशालने काहीच न बोलता दुकानातून एक चटई आणली. ती जमिनीवर अंथरली. त्याच्या पिशवीतली एक उबदार शाल सरिताताईंना अलगद पांघरून दिली. काकू, जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर माझं इतकं ऐका. थंडी वाढेल आता. तुम्ही आजारी पडू नका म्हणून सांगतो. सरिताताईंनी थरथरत हातांनी शाल अंगावर घेतली. त्या काही क्षण बोलल्या नाहीत. डोळे मिटून मनातल्या खोल लाखो भावना त्या शब्दांविना विशालवर ओतत होत्या. जाण्याआधी विशालने शेजारच्या दुकानातून काही खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्यांच्या हातात दिले. तुम्ही काहीतरी खा, पोट भरलं की थोडं बरं वाटेल, असं म्हणत तो तिथून निघून गेला. घरी पोचल्यावर त्याने आपल्या बायकोला सारं काही सांगितलं. तिच्या डोळ्यातलं ही काळजी दाटली. अजूनही अशी मुलं आईवडिलांना रस्त्यावर सोडतात का गं? त्याने विचारलं आणि उत्तर न देता ती शांत झाली. दुसरीकडे सरिताताईंनी काहीच खाल्लं नाही. त्या फक्त थंडीवर थरथरत होत्या. काळजाच्या कोपऱ्यात रेंगाळणाऱ्या आठवणी कुरवाळत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात फक्त वाट पाहणं होतं. त्यांचा ऋषी परत येईल या आशेचा निळा धागा त्यांना झुलवत होता. त्या शहरात त्यांचं कोणच नव्हतं. फक्त एक विशाल होता, जो त्या दिवशी त्या वृद्ध आईसाठी एक मुलगा झाला. पण आता तोही निघून गेला होता. संपूर्ण रात्र त्यांनी थंडीच्या कुशीत एकटीने बाकड्यावरच काढली. अंगावर शाल पण मनात काळजी, डोळ्यात आसमानचा साठा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विशाल आपल्या दुकानाकडे आला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हा त्याचं लक्ष गेलं. सरिताताई अजूनही तिथंच बसलेल्या होत्या. जशा रात्री सोडून गेला होता तशाच. तो धावत त्यांच्याजवळ गेला. हळुवार आवाजात विचारलं, काकू, काकू, तुमचा मुलगा अजूनही परत आला नाही का? तेव्हा त्या डोळ्यात आसमानचा पूर घेऊन म्हणाल्या, नाही बाळा, माहिती नाही कुठे निघून गेला, फोनही लागत नाही. त्यांच्या आवाजातली थरथर विशालच्या काळजात चिरत गेली. त्याने पटकन पाण्याची बाटली त्याच्या हातात दिली आणि म्हणाला, काकू, मला कालपासूनच शंका होती, पण तुम्ही तर एक आई. तुमचा त्यांच्यावर अढळ विश्वास होता, पण तो तुम्हाला एकटीला सोडून कायमचा निघून गेला आहे. आता तो परत येणार नाही. काकू, हे ऐकून सरिताताईंच्या हातातील फोन पुन्हा त्यांच्या कानाशी गेला आणि पुन्हा एकदा प्रयत्न, पुन्हा एकदा स्विच ऑफ. डोळ्यात साठलेलं दुःख आता ओघळू लागलं. बाळा, समजत नाही आता काय करू. त्यांच्या वृद्ध डोळ्यातून आशेचा शेवटचा थेंबही गळून पडला. विशालला त्यांचा हाल पाहून वाईट वाटत होतं,
मनातून गलबलून गेलं. तरीही स्वतःला सावरत त्याने दुकान उघडायला घेतलं. विचार करत राहिला, कदाचित आता काकू घरी जातील, आता काकू परत घरी जातील. पण तसं काही झालं नाही. सरिताताई तशाच बाकड्यावर बसून रडत होत्या. काही वेळाने त्या हळूहळू बाकड्यावरून खाली कोसळल्या. विशाल धावत गेला. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं आणि थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या. तो घाबरला होता. त्याने त्यांना सावकाश उठवलं आणि परत बाकड्यावर झोपवलं. शुद्धीवर येताच विचारलं, काकू तुम्ही बेशुद्ध कशा झालात? त्या ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बाळा कालपासून मी काहीच खाल्लं नाही. कदाचित म्हणूनच अशक्तपणा आला असेल. विशाल चकित झाला. पण काकू, काल मी तुम्हाला खायला दिलं होतं ना, मग खाल्लं का नाही? सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले आणि म्हणाल्या, हो बाळा, दिलं होतंस, पण मन नव्हतं सांग ना बाळा. एखाद्या आईचा मुलगा तिला एकटीला टाकून जातो, मग त्या आईच्या तोंडातून घास उतरेल का? हे ऐकून विशाल काही क्षण गप्प झाला. मग तो शेजारच्या कॅन्टीनमध्ये धावत गेला. गरम जेवण घेतलं आणि म्हणाला, काकू पहिल्यांदा जेवून घ्या, मग आपण बोलू. जेवण झाल्यावर विशालने पुन्हा हळूच विचारलं, काकू आता तुम्हाला माहीत आहे का की तुमचा मुलगा परत येणार नाही? मग तुम्ही घरी का नाही जाता? सरिताताईंनी नजर खाली झुकवली. थोडा वेळ काही न बोलता राहिल्या. मग हळुवारपणे खोल आर्ततेने म्हणाल्या, माझं घरच उरलं नाही आता बाळा. मी गावाला राहत होते मोठ्या घरात, पण मुलगासून म्हणाले, आई आता आमच्याबरोबर चल. मी विश्वास ठेवला. माझं घर, माझं शेत विकलं. तो सगळा पैसा ऋषीला दिला. म्हटलं आता शेवटचा टप्पा आहे आयुष्याचा. आपल्या लेकरांच्या आधारावर उरलेला वेळ जाईल. पण कुठे माहीत होतं असं काही घडेल. त्यांच्या डोळ्यात पुन्हा आसव दाटून आली. विशाल सुन्न झाला. त्याला वाटलं काहीतरी करावं, पण स्वतःचं छोटंसं दुकान सांभाळणाऱ्या त्या तरुणाच्या हातात किती असतं. विशालने सरिताताईंना सौम्य शब्दात समजावलं आणि पुन्हा आपल्या दुकानात कामाला लागला. काही वेळानं सरिताताई तिथून उठल्या आणि कुठेतरी निघून गेल्या. रात्री घरी परतताना विशालच्या नजरेस पडलं की फुटपाथवर एक वृद्ध महिला थंडीने कापत बसलेली होती. थंडी इतकी जोरात होती की तिच्या हातपायांना थरथर लागली होती. तेवढ्यात काही भुंकलेली कुत्री तिथे आली आणि ती मोठ्यानं भुंकू लागली. ते मोठमोठ्यानं भुंकणं ऐकताच ती वृद्ध महिला घाबरून उठली. विशाल थपकून पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. ती वृद्ध महिला म्हणजे सरिताताईच होत्या. हे दृश्य पाहून त्याचं मन हलकं झालं. डोळ्यात कातरलेलेपणा उतरला. तो तडक त्यांच्याजवळ गेला. कुत्र्यांना हाकलून दिलं आणि त्यांना एका बाजूला शांत जागेवर बसवलं. नंतर त्यानं आपल्या पत्नीला राधाला फोन लावला. राधा, तो हलक्याच पण व्याकुळ आवाजात म्हणाला, पैशाच्या तुटवड्यामुळे मी माझ्या आईचं उपचार नीट करू शकलो नाही आणि आजही त्या गोष्टीचं दुःख माझ्या मनात खोलवर आहे. पण आज जर या काकूंना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला वाटतं आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जावं. राधा ही खूपच सुसंस्कारी, समजूतदार बायको होती. ती शांतपणे म्हणाली, विशाल, काही हरकत नाही. आपण फार काही नाही देऊ शकलो तरी 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर एक छत तरी देऊ शकतो. तुमच्या मनात जर त्यांच्यासाठी जागा असेल तर त्यांना नक्की घेऊन या. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्की मदत करू. राधाचं बोलणं ऐकून विशालच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा आला. त्यानं सरिताताईंना आधार देत घरी आणलं. विशालचे घर छोटंसं होतं. फक्त 2 खोल्या. त्यात त्याची पत्नी आणि 2 मुलं राहत होती. पण त्या छोट्या घरात माणुसकीचा विशाल आकाश पसरलेला होता. घरी पोचल्यावर सरिताताई लाजत म्हणाल्या, बेटा, माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल. देवाने माझ्या नशिबात जे लिहिले तेच होणार. पण माझ्यामुळे तुम्ही अडचणीत यायचं कारण नाही. त्यावर विशाल हसून म्हणाला, काकू, त्रास नाही तर आनंद होईल. तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर ते घर वाटेल. तेवढ्यात राधा पुढे आली आणि म्हणाली, काकू, तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही असा विचार करा की देवाने तुमच्या नशिबात आमचं साथ लिहिली.
आजपासून हेच तुमचं घर आहे. राधा प्रेमानं त्यांना आतमध्ये घेऊन गेली आणि बसायला खुर्ची दिली. काही वेळानं सगळं एक कुटुंब एकत्र जेवायला बसलं. पण सरिताताई अजूनही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या. विशालला ते जाणवलं आणि मनापासून म्हणाला, काकू, मला माहीत आहे की आमचं घर लहान आहे, पण आमचं मन तुमच्यासाठी अगदी मोकळं आहे. आमच्या मुलांना तुमची नातवंडच समजा. तुम्ही आता या घराची सदस्य आहात. काही अडचण असेल तर निसंकोचपणे सांगा. हे ऐकून सरिताताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी विशालच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, देव तुम्हा दोघांना कायम सुखी ठेवो. या वयात माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला नाकारलं आणि या अपरिचित क्षणी तुम्ही मला स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल दुकानावर गेला. मुलं शाळेत गेली आणि घरात फक्त सरिताताई आणि राधा होत्या. सरिताताईनं पाहिलं की राधा घर सांभाळत होती आणि त्याचवेळी कपडे शिवायचंही काम करत देखील होती. तेव्हा त्यावर सरिताताई म्हणाल्या, राधा, मला देखील कपडे शिवता येतात आणि तेही अगदी नीटसेपणे. दे, मी तुझ्या कामात थोडी मदत करते. असं म्हणून त्या राधासोबत शिलाईचं काम करू लागल्या. काम करता करता राधाने सहज सरिताताईंना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारलं. त्या क्षणी सरिताताईंच्या डोळ्यातून क्षणभर वेदनेचा एकसाथ सुकलेला ओहळ डोकावला. त्यांनी आपल्या मुलांबद्दल आणि सुनेने केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं. हे ऐकून राधा सुन्न झाली. ती हळूच म्हणाली, काकू, त्या दोघांना तुमचं दुःख समजणं शक्यच नाही. पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं मूल त्यांच्यासोबत असंच वागेल. तेव्हा त्यांच्या मनात ही वेदना उभी राहील. काही क्षणात सरिताताईंनी राधाचं सगळं काम पूर्ण केलं. त्यानंतर हळूहळू त्या कुटुंबात मिसळून गेल्या. आता त्या घरातील सदस्यांसारख्या प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्या येण्यानं राधाचं शिलाईचं कामही चांगलं चालू लागलं, कारण सरिताताईच्या शिलाईच्या कामात तरबेज होत्या. लोकांना त्यांचं काम फार आवडू लागलं. घरी राहून त्या मुलांचीही काळजी घेत बाजारहाट, भाजीपाला अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या कुशलतेने त्या पार पाडू लागल्या. विशाल आणि राधा नेहमी म्हणायचे, आमच्या घरात एक वृद्ध व्यक्ती असणं फार महत्त्वाचं आणि आवश्यक होतं आणि ती उणीव सरिताताई आल्यावर पूर्ण झाली. जसं झाडाचं मूळ त्यांचं उभं राहण्याच्या मागचं खरं कारण असतं, तसं घरातलं वृद्ध म्हणजे त्या घराच्या आधारस्तंभासारखे असतात. न दिसणारे पण सर्व काही सावरणारे. एक दिवस मुलं शाळेत गेली आणि विशाल नाश्ता करून कामावर गेला. राधा घरकामात गुंतलेली असताना सरिताताई प्रेमाने म्हणाल्या, राधा, मी भाजी घेऊन येते ग, एक पिशवी दे. असं म्हणून त्या बाहेर पडल्या. भाजी घेऊन परत येताना त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका पायाने अपंग असलेला मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता. त्याच्याकडील प्रत्येक तिकीट केवळ 100 रुपयाचं होतं आणि जिंकण्याची रक्कम होती तब्बल 5 कोटी रुपये. सरिताताईंना पाहताच तो मुलगा त्यांच्याजवळ आला आणि विनवणीच्या सुरात म्हणाला, काकू, एक तरी तिकीट घ्या ना. काय माहीत तुमचं नशीब फळफळेल. तुम्ही एक तिकीट घ्याल तर माझ्यासारख्या गरिबाचं थोडं भलं होईल. त्याचे शब्द आणि त्याच्या डोळ्यातील अपार आशा पाहून सरिताताईंना त्याच्याविषयी माया वाटली. त्यांनी त्याच्याकडून एक तिकीट घेतलं आणि शांतपणे परत आल्या. घरी आल्यावर त्यांनी भाजीची पिशवी राधाच्या हातात दिली. घरातली कामं उरकून त्या दोघी पुन्हा शिलाईच्या कामात गुंतल्या. काम करता करता सरिताताईंनी आपल्या साडीच्या पदरातून एक कागद राधाच्या हातात दिला आणि म्हणाल्या, राधा, हे बघ, लॉटरीचं तिकीट आहे. खरं तर बाजारात गेले असताना एका पायाने अपंग असलेला मुलगा मला विनवू लागला. त्याच्या पैशांची फार गरज होती. त्याचं थोडं भलं व्हावं म्हणून मी तिकीट विकत घेतलं. काय माहीत आपलं नशीब उघडलं तर. राधा हसत म्हणाली, अहो काकू, आजवर मी कुणालाच लॉटरी लागलेली पाहिलेली नाही. पण काही हरकत नाही. तुम्ही त्या मुलाची मदत म्हणून हे तिकीट घेतलंय, हाच मोठा पुण्याचा भाग आहे. मी हे तिकीट माझ्याकडे जपून ठेवते. असं म्हणून राधाने ते तिकीट अलगद आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं आणि महिन्याच्या अखेरीस त्या तिकिटाच्या विजेत्यांची घोषणा होणार होती. जेव्हा त्या अपंग मुलाने सरिताताईंना हे तिकीट दिलं
तेव्हा त्याने अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात विजेत्यांची नावं येतील. तिकीट नीट सांभाळा. जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तसा सरिताताईंच्या मनात उत्सुकता वाढू लागली आणि एक दिवस आधीच त्या राधाकडे तिकीट मागायला लागल्या. त्या तिकीट मागायला आल्या आणि म्हणाल्या, राधा, उद्या सकाळच्या पेपरमध्ये लॉटरीच्या विजेत्यांची नावं येणार आहेत. विशालला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मनात विचार होता, लॉटरी लागली तर सांगू. लॉटरी लागली नाही तर अपयशाची एक अनावश्यक सल त्याच्या मनात राहील. हे टाळावंसं वाटलं आणि राधाही या विचाराशी सहमत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल कामावर गेल्यानंतर राधा लगेच बाहेर पडली. एक वर्तमानपत्र विकत आणलं. 3 विजेते जाहीर होणार होते. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 5 कोटी रुपये, दुसऱ्याला 1 कोटी आणि तिसऱ्याला 50 लाख. राधा आणि सरिताताई दोघींनीही एकमेकींचा हात धरत देवाचं नाव घेत वर्तमानपत्र उघडलं आणि सर्वप्रथम तिसऱ्या विजेत्याचा क्रमांक हा छापलेला होता. राधाने पटकन आपलं तिकीट बघितलं, पण तो नंबर त्यांच्या तिकिटाशी जुळत नव्हता. दुसरा नंबर पाहिला तरीही तो नंबर जुळला नाही आणि शेवटी त्यांनी पहिला विजेता शोधायला सुरुवात केली आणि जसा राधाने तो नंबर वाचला तशी सरिताताई आनंदाने किंचाळल्या. राधा, हा नंबर हा आपलाच आहे. क्षणात राधाचं हृदयही आनंदाने भरून आलं. दोघींचे डोळे पाणवले. हात आपसुकच देवाकडे गेले आणि त्या दोघी अक्षरशः नाचायला लागल्या, कारण त्यांच्या तिकिटाला तब्बल 5 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. इतक्यात विशाल घरी परत आला. आज लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने बिल घेण्यासाठी तो लवकर घरी आला होता. घरात पाऊल टाकताच त्याने पाहिलं, सरिताताई आणि राधा दोघीही नाचत होत्या. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. थोडा गोंधळून तो म्हणाला, अहो, काय झालं? आज तुम्ही दोघी एवढ्या आनंदात कशा? राधा हसतच त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आता तुम्हाला हे छोटंसं दुकान चालवायची गरज नाही. विशाल चटकन बाजूला होत म्हणाला, राधा, जरा तरी भान ठेव. काकू समोर उभ्या आहेत. सरिताताई खळखळून हसल्या. अरे बाळा, ज्या बातमीसाठी तू रागावतो आहेस ती बातमी ऐकलीस ना, तर तुझीसुद्धा अवस्था अशीच होईल. खरंच? असं काय झालंय? आता तरी सांगाल का? तेव्हा सरिताताईंनी त्याच्या हातातलं तिकीट विशालसमोर केलं आणि वर्तमानपत्रातील पहिल्या क्रमांकाचं तिकीट दाखवलं. विशालच्या डोळ्यांनी ते क्रमांक वाचले आणि काही क्षणासाठी तो स्तब्ध झाला. काही बोलायचं विसरला, कारण त्या तिकिटावर खरंच त्याच्या नशिबाचं दार उघडलं होतं. तो आश्चर्याने म्हणाला, खरंच तुम्हाला लॉटरी लागली आहे. सरिताताई हलकसा हसत म्हणाल्या, हो बाळा विशाल, आता तर फक्त आनंदच आनंद. 2 दिवसांनी आपल्याला वर्तमानपत्रात दिलेल्या पत्त्यावर जायचं आहे. तिथेच आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. 2 दिवसांनी सरिताताईंनी लॉटरीचे पैसे प्रत्यक्ष हातात घेतले. एवढी मोठी रक्कम पाहून सरिताताई, विशाल आणि त्याची पत्नी राधा तिघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू उभे राहिले. काही दिवसात त्यांनी एका चांगल्या सोसायटीमध्ये स्वतःसाठी मोठा फ्लॅट खरेदी केला. राधा आणि सरिताताई अजूनही एका लहानशा खोलीत शिलाईचं काम करत होत्या. पण आता लॉटरीच्या पैशातून त्यांनी एक छोटंसं बुटीक सुरू केलं. त्या दोघीही इतके सुंदर महिलांचे कपडे तयार करायला सुरुवात केली की काही दिवसात त्यांच्या कामात नाव हे गावभर गाजू लागलं. आता त्यांनी मदतीसाठी काही कामगारही ठेवले. त्यांच्या व्यवसायानं बघता बघता एवढी प्रगती केली की तो खरंच दिवस रात्र भरभराटीने वाढू लागला. ज्या शहरात सरिताताई राहत होत्या तिथेच त्यांच्या सुनेचं माहेरही होतं. जेव्हा त्यांच्या विहीणबाईंना हे समजलं की सरिताताई आता करोडच्या मालकीण झाल्या आहेत आणि स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे त्या चालवत आहेत, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावारा उरला नाही. त्यांनी तातडीनं आपल्या मुलीला, सरिताताईंच्या सुनेला, पल्लवीला फोन लावला आणि फोन उचलताच तिच्या आईनं भावनेनं भरलेल्या आवाजात विचारलं, अगं पल्लवी, काय गजब घडले माहिती आहे का? मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नाही. पल्लवी चकित होऊन म्हणाली, अगं आई, काय झाले? काही चमत्कार पाहिलास का काय? आई म्हणाली, असंच समज,
तुझ्या सासूबाईंनी असा पराक्रम केलाय की सगळं शहर त्यांचं कौतुक करते. ऐकलं का? त्यांना 5 कोटींची लॉटरी लागली आहे आणि आता त्या स्वतःचा व्यवसाय चालवून भरभराटीत आहेत. हे ऐकताच पल्लवीच्या हातून फोन खाली पडला. तिला चक्कर यायला लागली. असं वाटलं जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ऋषी, तिचा नवरा, जेव्हा हे सगळं ऐकून बसला तेव्हा तो थक्क झाला. पण आता पश्चातापाशिवाय काहीच उरलं नव्हतं. या घटनेला फक्त 2 दिवस झाले होते आणि त्याच रात्री ऋषी तोंड पाडून घरी आला होता. त्यानं उदासपणे सांगितलं, पल्लवी, आपण बर्बाद झालो. माझी नोकरी गेली ग. हे ऐकताच पल्लवी जागच्या जागी बेशुद्ध व्हायचीच बाकी होती. ती डोकं धरून बसली. दुसऱ्या दिवशी पल्लवीनं आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मला काहीच समजत नाही आहे. आम्हाला मुलाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालायचं होतं, पण आता हे संकट आल्यावर सगळं कसं होणार? आई म्हणाली, अगं पल्लवी, घाबरू नकोस. तुझ्या सासूबाईंना तर कुबेराचाच खजिना मिळाला आहे. त्यांच्याकडे जा, नम्रपणे माफी माग. विहीनबाईचं मन लवकरच वितळेल. पल्लवीला आपल्या आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं. तिनं ऋषीला सगळं सांगितलं आणि थोड्याशा हळव्या स्वरात म्हणाली, चला, तुमच्या आईकडून मदत घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही सरिताताईंच्या बुटीकमध्ये पोहोचले. तिथं गेल्यावर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. जणू यात्राच भरली होती. आजूबाजूला लोकांची गजबज, एका कोपऱ्यात लाईट्स, कॅमेरे, पत्रकारांची गर्दी. हे पाहून ते दोघे काही वेळ गोंधळून एका कोपऱ्यात उभे राहिले. स्वतःचीच आई असून पण एकटे, उपेक्षित. कसं तरी गर्दी चिरत दोघेही पुढे आले आणि पाहिलं तर सरिताताई अत्यंत आत्मविश्वासाने एक आलिशान खुर्चीवर बसून न्यूज चॅनलवाल्यांना मुलाखत देत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात आत्मसन्मानाची झळाळी होती. सरिताताईंनी त्यांना दुरूनच पाहिलं होतंच, पण त्या त्यांच्या कामात इतक्या गुंतल्या होत्या की मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वागल्या. खूप वेळानं गर्दी थोडी ओसरली. संधी साधून ऋषी आणि पल्लवी पटकन त्यांच्या पायावर पडले आणि आई, माफ करा म्हणाल्या. आई, माफ करा आम्हाला. ऋषीच्या आवाजात पश्चाताप होता, पण सरिताताईंच्या चेहऱ्यावर आता राग हा स्पष्ट दिसत होता. त्या थेट म्हणाल्या, आई? कोणाची आई? माझा एकच मुलगा आणि सून आहेत, विशाल आणि राधा, ज्यांनी मला त्यांच्या घरात सन्मान दिला, आधार दिला, मायाजाळात गुंतवलं. तुम्ही दोघं माझं काहीही लागत नाही. हे ऐकून ऋषी आणि पल्लवी सुन्न झाले. त्यांचं मन क्षणात तुटून पडलं. तेवढ्यात ऋषी थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, माझी नोकरी गेली, कुठेच काम मिळत नाही आहे. आम्ही कुठं जाऊ? आम्हाला कळलंय की आम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे. सरिताताईंनी त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि त्या पाहिल्यानंतर थोड्याच वेळात म्हणाल्या आणि थोडक्यात म्हणाल्या, यालाच म्हणतात देवाचा न्याय. यालाच म्हणतात देवाचा न्याय. पल्लवी डोळे पुसत म्हणाली, आई, आम्हाला तुमच्याबरोबर राहायचं आहे. सरिताताईंनी एक दीर्घ श्वास घेतला. मग शांतपणे पण ठाम स्वरात म्हणाल्या, पण मला नाही राहायचं तुमच्याबरोबर. त्यावर वृद्ध वयात मला मानाने जगायचं आहे, दयेनं नव्हे. आणि जसा एकदा विश्वासघात केलात तसंच पुन्हा होणार नाही याची शाश्वती कोण देणार? पल्लवीच्या चेहऱ्यावर निराशा उतरली, पण तरी ती थोडीशी निर्ढावल्यागत म्हणाली, पण आई, हे विसरू नका, तुमच्या संपत्तीवर आमचाही हक्क आहे. सरिताताई थोड्याशा उपहासाने हसल्या आणि म्हणाल्या, हक्क? तो हक्क तुम्ही त्या दिवशी गमावला, ज्या दिवशी मला एका बसस्टँडवर बेवारसासारखं सोडलं. आईच्या हृदयात इतका मोठा ओरखडा दिलात की त्यावर कधीच मलम लावू शकणार नाही. हे ऐकून दोघंही थिजले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट होते. सरिताताई उभ्या राहिल्या. एक गूढ पण गर्वित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. तुम्ही इथे पाहुणे आहात, काहीतरी खा, प्या आणि निघा. त्यांनी आपल्या नोकराला आवाज दिला, 2 कप चहा आण. आता मात्र त्या दोघांकडे पुन्हा वळूनही पाहिलं नाही.
सरिताताई पुन्हा आपल्या कामात गुंतल्या. पण यावेळी त्यांच्या चालण्यात एक वेगळीच झळाळी होती. आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि जिंकलेल्या आयुष्याची. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.